अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. नमो आदेश. भाग 1. तपश्चर्येची सुरुवात. नवनाथ महाराज हे महापुण्य योगी होते. त्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी कठोर तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. हिमालयाच्या पर्वतरांगा त्यांच्या तपश्चर्येचे ठिकाण ठरल्या. अन्न, वस्त्र आणि झोपेचा त्याग करून त्यांनी पूर्ण मनाने साधना सुरू केली. गावकऱ्यांना त्यांचा विचार विचित्र वाटत होता, पण नवनाथांचा दृढ विश्वास होता की भगवंत आणि देवींच्या कृपेने जगातील संकट दूर होऊ शकते. प्रत्येक दिवशी त्यांनी ध्यान केले, मंत्रोच्चार केला आणि आपल्या मनाला स्थिर केले. या तपश्चर्येचे उद्दिष्ट आत्मज्ञान प्राप्त करणे आणि भक्तांसाठी मार्गदर्शन मिळवणे होते. भाग 2. पहिला संघर्ष. तपश्चर्याच्या प्रारंभी नवनाथ महाराजांना शरीराच्या दुर्बलतेचा सामना करावा लागला. भुकेने आणि थकव्याने त्यांचे मन ढळत होते, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या अंतर्मनात भक्तीची ज्वाला कायम पेटत होती. अडचणींना सामोर जाण्यासाठी त्यांनी आत्मसंयम वाढवला. हिमालयाच्या कठोर हवेत उभे राहणे सहज नव्हते, पण त्यांच्या मनोबलाला देवींचा आशीर्वाद वाटत होता. प्रत्येक रात्री त्यांनी तारे पाहून ध्यान केले आणि आपल्या आत्मशक्तीला जागृत केले. त्यांच्या तपश्चर्यांचा हा प्रारंभिक संघर्ष त्यांना भविष्यात चमत्कारांसाठी तयार करत होता. नंबर 3. देवींचा संदेश. एक रात्री ध्यान करत असताना नवनाथ महाराजांना स्वप्नासारखा अनुभव आला. भुवनेश्वरी देवी त्यांच्या समोर प्रकट झाल्या. त्या पूर्ण तेजस्वी आणि शांत स्वरूपात होत्या. देवीने महाराजांना सांगितले की तुमच्या भक्ती आणि कठोर तपश्चर्येमुळे मी येथे आले आहे. संकट काळात मी तुम्हाला मार्गदर्शन करील. या दर्शनाने नवनाथांचे मन आनंदाने भरून गेले. त्यांनी ठरवले की देवीच्या कृपेनेच ते आपल्या तपश्चर्यांचे अंतिम ध्येय साध्य करतील. भाग 4. तपश्चर्येची गती. देवींच्या दर्शनानंतर नवनाथ महाराजांच्या तपश्चर्येला नवा उत्साह मिळाला. त्यांनी जास्त कठोर तपश्चर्या सुरू केल्या, मंत्र जप सुरू केले. त्यांच्या शरीरातील थकवा आणि भूक यावर विजय मिळवून त्यांनी आध्यात्मिक शक्ती वाढवली. प्रत्येक दिवशी त्यांनी ध्यानात देवीचे स्मरण केले आणि त्यांच्या कृपेने येणाऱ्या आशीर्वादाची अनुभूती घेतली. गावकऱ्यांना त्यांच्या जीवनातील बदल लक्षात आले, कारण नवनाथ महाराज आता अधिक तेजस्वी आणि शांत दिसत होते. भाग 5. पहिला चमत्कार. काही दिवसांनी नवनाथ महाराजांच्या साधनेत पहिला चमत्कार घडला. भुवनेश्वरी देवीच्या कृपेने हिमालयाच्या तलावात एक स्वच्छ आणि पवित्र जलाचे दर्शन झाले. हे जल त्यांच्या तपश्चर्येचे पवित्र अंग बनले. या जलाने नवनाथ महाराजांचे शरीर आणि मन ताजेतवाजे झाले. त्यांनी आपल्या भक्तांसाठी या जलाचे महत्त्व सांगितले. गावकऱ्यांना समजले की नवनाथ महाराज फक्त साधक नाहीत, तर देवींच्या कृपेने दिव्य सामर्थ्य प्राप्त करणारे संत आहेत. भाग 6. भक्तांचे मार्गदर्शन. नवनाथ महाराजांनी आपल्या तपश्चर्या दरम्यान आसपासच्या गावकऱ्यांना मार्गदर्शन सुरू केले. देवींच्या कृपेने मिळालेली शांती आणि सामर्थ्य त्यांनी लोकांमध्ये प्रसारित केले. प्रत्येक व्यक्तीला श्रद्धा आणि भक्तीने जीवन कसे बदलते हे त्यांनी दाखवले. भक्तांनी नवनाथांच्या शिकवणीचे अनुसरण करून स्वतःच्या जीवनात आध्यात्मिकता आणली. नवनाथ महाराज आणि देवींच्या आशीर्वादामुळे प्रत्येक भक्ताला मनशांती मिळाली. भाग 7. संकटाची चाचणी. एके दिवशी नवनाथांच्या तपश्चर्येला अडथळा येतो. हिमालयात अचानक थंडी आणि पाऊस येतो, ज्यामुळे त्यांच्या शरीरावर ताण येतो, पण त्यांनी देवीच्या स्मरणाने धैर्य टिकवले. भुवनेश्वरी देवीच्या आशीर्वादामुळे त्यांनी या संकटावर मात केली. हे त्यांचे प्रथम मोठे संकट होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला की देवींची कृपा सतत आपल्या सोबत आहे. भाग 8. दिव्य मार्गदर्शन. भुवनेश्वरी देवी नवनाथ महाराजांना दिव्य मार्गदर्शन करत राहिल्या. त्यांनी महाराजांना ध्यानाचे नवे मंत्र, साधनेची पद्धत आणि भक्तांसाठी शिकवण्याचे मार्ग दाखवले.
देवींच्या आशीर्वादाने नवनाथ महाराजांचे ज्ञान, सामर्थ्य आणि आध्यात्मिक क्षमता अधिक दृढ झाली. त्यांचे मन शांतीने भरले आणि शरीराला अनंत ऊर्जा प्राप्त झाली. महाराजांनी ठरवले की जे काही त्यांनी मिळवले आहे ते भक्तांसाठी मार्गदर्शन म्हणून वापरले जाईल. गावकऱ्यांना समजले की नवनाथ महाराज आणि देवींच्या कृपेनेच संकट दूर केली जातात आणि प्रत्येक भक्ताला जीवनात यश मिळते. भाग 9. भक्तीची उंची. नवनाथ महाराजांच्या भक्तीची उंची आणि सात्विकता दिसू लागली. भुवनेश्वरी देवीच्या कृपेने अनेक चमत्कार घडू लागले. अडचणीत असलेल्या भक्तांना सहाय्य मिळाले आणि त्यांचे मन प्रसन्न झाले. महाराजांनी भक्ताला शिकवले की भक्ती आणि श्रद्धा असली की कोणतेही संकट टिकत नाही. गावकऱ्यांनी अनुभवले की नवनाथ महाराजांच्या साधनेत भक्तांचे जीवन बदलते आणि भक्तीने जीवनात सुख व शांती येते. या अनुभवाने भक्तांचा विश्वास आणखी दृढ झाला होता. भाग 10. ज्ञानप्राप्ती. तपश्चर्येच्या महिन्यानंतर नवनाथ महाराजांनी भुवनेश्वरी देवीच्या आशीर्वादाने ब्रह्मज्ञान प्राप्त केले. त्यांनी सृष्टीच्या गूढ रहस्यांचा अनुभव घेतला आणि आपल्या आत्म्याचा प्रकाश ओळखला. महाराजांनी हे ज्ञान भक्तांसोबत वाटले आणि त्यांना जीवनात आध्यात्मिकता आणण्याचा मार्ग दाखवला. भक्तांनी हे समजले की योग्य साधना आणि देवींच्या कृपेने मनुष्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त होऊ शकते. भाग 11. भक्तांचे रक्षण. नवनाथ महाराजांनी भक्तांचे रक्षण सुरू केले. संकटात अडकलेल्या प्रत्येक भक्ताला त्यांनी सहाय्य केले. भुवनेश्वरी देवीच्या कृपेने महाराजांचे आशीर्वाद भक्तांपर्यंत पोहोचले. गावकऱ्यांना दिसले की ज्यांच्यावर नवनाथ महाराजांचा आशीर्वाद आहे त्यांच्या जीवनात संकट टिकत नाही. महाराजांनी भक्ताला शिकवले की भक्ती आणि श्रद्धेच्या शक्तीला कधीही कमी समजू नये. भाग 12. चमत्कारांची मालिका. महाराजांच्या तपश्चर्येदरम्यान अनेक चमत्कार घडले. भुवनेश्वरी देवींच्या कृपेने महाराजांचे शिष्य आणि भक्त अनेक संकटातून मुक्त झाले. गावकऱ्यांनी अनुभवले की देवी आणि नवनाथ महाराजांची जोडी अद्भुत आहे. चमत्कारांनी भक्तांमध्ये श्रद्धा वाढली आणि त्यांच्या जीवनात विश्वासाचे बीज रुजले. महाराजांनी हे स्पष्ट केले की हे चमत्कार भक्ती आणि साधनेचं प्रतिफळ आहे. भाग 13. आध्यात्मिक संवाद. नवनाथ महाराज आणि देवी यांचा संवाद नियमित झाला. प्रत्येक दिवशी साधना आणि ध्यान करताना महाराज देवीचे दर्शन घेत. देवीने महाराजांना तपश्चर्याची गती, मंत्र जपण्याची पद्धत आणि भक्तांसाठी आशीर्वाद देण्याचे मार्ग सांगितले. या संवादामुळे नवनाथ महाराजांचे ज्ञान अधिक विस्तरित झाले आणि त्यांनी भक्तांसाठी मार्गदर्शन करण्याची क्षमता वाढवली. नंबर 14. गावकऱ्यांना शिकवण. महाराजांनी गावकऱ्यांना आध्यात्मिक जीवनाचे महत्त्व समजावले. भक्ती, साधना आणि देवींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की श्रद्धा असलेले मन कठोर तपश्चर्या आणि देवींच्या कृपेने प्रत्येक संकटावर मात करता येतो. गावकऱ्यांनी त्यांच्या शिकवणीचे पालन करून आपले जीवन सुधारले. भाग 15. भक्तिपूर्ण जीवनाचे आदर्श. नवनाथ महाराज आणि भुवनेश्वरी देवीच्या कथेतून भक्तांना आदर्श जीवनाचे धडे मिळाले. प्रत्येक संकटांचा सामना भक्तीने करण्याचा संदेश त्यांनी दिला. भक्तांनी हे समजले, जीवनात यश आणि आनंद फक्त साधने आणि श्रद्धेच्या मार्गावर चालणाऱ्यालाच मिळतो. महाराजांनी आपले जीवनाचे आदर्श भक्तांसमोर ठेवले आणि भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले. भाग 16. तपश्चर्येचे अंतिम फळ. नवनाथ महाराजांच्या कठोर तपश्चर्यांचे अंतिम फळ म्हणजे आत्मज्ञान, भक्तांचे रक्षण आणि सृष्टीसाठी मार्गदर्शन. भुवनेश्वरी देवींच्या आशीर्वादामुळे महाराजांचे जीवन पूर्ण झाले. त्यांनी आपल्या अनुभवातून शिकवले की भक्ती, साधना आणि देवींच्या कृपेने प्रत्येक संकट पार करता येईल. हे अंतिम फळ त्यांच्या भक्तांसाठी प्रेरणा ठरली. भाग 17. शिकवण आणि प्रेरणा. ही कथा आपल्याला शिकवते की कठोर तपश्चर्या, भक्ती आणि देवींच्या कृपेने कोणतेही संकट पार करता येते. नवनाथ महाराज आणि भुवनेश्वरी देवींचा आशीर्वाद प्रत्येक भक्तासाठी मार्गदर्शन ठरतो. भक्तांनी त्यांच्या जीवनात साधना, ध्यान आणि देवींच्या स्मरणाचा
अवलंब करून जीवनात शांती, सामर्थ्य आणि आध्यात्मिक उन्नती साधावी. ही कथा प्रत्येक भक्तासाठी अमूल्य आहे आणि ऐकायला प्रेरणादायक आहे. जय जगदंब नमो आदेश. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.